ठाण्यातील किम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी 90 वर्षाच्या रुग्णावर यशस्वीपणे जटिल अशी बायपास शस्त्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचवले आहेत. डॉक्टर BC कलमठ, डॉक्टर सौम्य, डॉक्टर दीपक पाटील, सौरभ गुप्ता यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं करायला पाहिजे. जनरली 90 वर्ष आपण जेव्हा कोणतीही मोठी सर्जरी करतो आपल्या मनामध्ये आज तुम्ही ऐकतोय ठाणा सिटी आणि ठाणा डिस्ट्रिक्टला हे मोठी न्यूज आहे. म्हणजे 90 वर्षाचा पण माणसाचा पण आम्ही एकदम सेफ बायपास करू शकतो. तुमचं समोर प्रत्यक्ष उभं आहे तुमचं काका, आणि ही गोष्टी कोणाला पण जास्ती घाबरायला नको, बिकॉज आधुनिक पद्धतीने व्यवस्थित केलं तर सक्सेसफुल बायपास 90 साली पण करू शकतो. थँक्यू. सर, कोणत्या कंडिशन मध्ये पेशंट आपल्याकडे आले होते आणि किती दिवसामध्ये रिकव्हर झाले? पेशंट तेव्हा आले आमच्याकडे खूप अनस्टेबल होतं. अनस्टेबल म्हणजे काय, त्यांना एक हार्ट अटॅक येऊन गेलं होतं आणि एकंदर सगळं ब्लॉक नळीमध्ये ब्लॉक्स होतं, एकंदर लेफ्ट राईट सेंटरमध्ये, आणि 90% पेक्षा मोठे ब्लॉक्स होतं. आणि ताबडतोब अँजिओप्लास्टी घ्यायला जेव्हा मी ठरवलं तेव्हा आम्हाला कळलं खूप हाय रिस्क आहे, म्हणून एक मोठी चर्चा घेऊन बायपास केलं. बायपास नंतर अतिशय सुरेख पद्धतीने बाहेर आले, सगळं रिकव्हरी आलंय आणि 5-6 दिवशी मी घरी पाठवलं. खरं म्हणजे या डॉक्टरांचा खूप खूप आभार मानतो मी, की त्यांनी माझ्या वडिलांना एक नवजीवन दिलंय. आणि मी या मार्च महिन्यात रिटायर होणार होतो. मला आशा नव्हती की मी रिटायर झाल्यानंतर माझे वडील रिटायर होताना माझे वडील असणार की नसणार. म्हणजे एकदम मला भीती वाटत होती. पण या ऑपरेशन झाल्यानंतर माझे वडील माझ्या रिटायरमेंटच्या फंक्शनमध्ये ते सहभागी झाले आणि मला फेटा बांधून मला तिकडनं त्यांनी वाजत गाजत मला माझं रिटायरमेंट झालं आणि ते मला खूप चांगलं वाटलं. हे सगळे ह्या डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे माझे वडील वाचले, त्या म्हणून त्यांचा हृदयपूर्वक मी आभार मानतो.